हाडांना मजबूत करणारी अशी शेवग्याच्या पानाची भाजी. कुठे चालले रे तुम्ही? शेवग्याची पानं घ्यायच्यात वड्या बनवायसाठी. हा, एकदम कुरकुरीत अशा वड्या बनवायच्या. भाजीची कवळी कवळी पानं घ्यायची. कवळी पानं पटकन शिजत्यात, त्यामुळं कवळी कवळी पाने घ्यायची. मीठ टाकून घ्यायचं. 5 मिनटं भिजत ठेवायची. चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. मिरची, अद्रक, लसूण ठेचून घ्यायचा. चांगली स्वच्छ धुवून घेतली. आता तिला जरा पिळून घ्यायचं. अद्रक, लसूण टाकून घ्यायचं. लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तीळ घालून घ्यायचे. ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं. तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ घालून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं सगळं. असं मिक्स करून घेतलंय सगळं. चाळणीला तेल लावून घ्यायचं. पातळ असं थापून घ्यायचं. पातळ थापल्यामुळं पटकनी वड्या शिजून येतील. कढईमध्ये पाणी घालून घातले. चाळण ठेवून घेऊ. शिजून झाल्या का बघू. वड्या शिजल्यात. तेल घालून घेतले. वड्या तळून घ्यायच्या. वड्या करताना एकदम पातळ अशा वड्या करायच्या, जेणेकरून त्या अशा खरपूस तळता आल्या पाहिजे. खरपूस तळल्यामुळं ते चविष्ट लागत्यात. खरपूस अशी शेवग्याच्या पानाची वडी तयार झालेली आहे. वड्या करताना एकदम कवळी कवळी पानं घ्यायची. कवळी कवळी पानं घेतल्याने चांगली वडी शिजून निघते आणि